का बरं? तर परत पांडवलेणीला आलो होतो आम्ही आमच्या फेवरेट ठिकाणी खेळायला. म्हटलं हनीला घेऊन येऊ. ती सारखी सारखी पांडवलेणीला असं म्हणत होती, तर गेली निघून. तिकडे तिचे पप्पा. येल्लो टी शर्ट दिसतंय का? दिसतंय हां. तर म्हटलं जावं अजून एकदा तरी. तिला इकडंच आवडते जास्त करून हनीला, मग इकडं चालू आहे. तर ग्राउंड मोठा आहे ना, त्याच्यामुळे मग मोकळं खेळायला पोरांना व्यवस्थित असते, त्याच्यामुळे मग इकडं चालू आहे. आता संध्याकाळी झालेले 5 वाजून गेलेत. 4 वाजेचा आलेलो होतो. आता निघतोय थोड्या वेळात. तिचं खेळून झालं का मग निघूया. आणि थंडी पण वाजायला लागली. स्वेटर बिटर सगळं इकडं गोळा करून ठेवलेलं आहे, बघू शकते तुम्ही. म्हटलं संध्याकाळ झाली ना लगेच थंडी वाजायला लागते, त्याच्यामुळे मग स्वेटर बिटर सगळं आणलेलं आहे. आणि मी गेले इकडे खेळून झालं. आता तिकडे गेले. चला आता निघायचं का? तर पाणी मग तिकडे पिऊन घेशील ना? दे ना. हनीला खेळून ना आता तहान लागली आहे. तर आता निघायचंय. चला निघूया ग, थंडी वाजायला लागली, संध्याकाळची झाली आहे ना. हनीला पाहिजे पाणी. चल ना मग जाऊया तिकडे, पाणी पण पिऊन घेजो आणि निघूया. चल. खेळली ना ग, चल. स्वेटर इथे, स्वेटर घालतात, थंडी वाजे. हे घे. हे घे स्वेटर घाल, थंडी वाजायला लागली. हा मग चल ना जाऊया ना. दे ना, काही इथं काढशील पाणी खाली. चल जाऊया. चल. थंडी खूप वाढली मित्र. आम्ही पोहोचून गेलो मित्रांनो, असं सांगायचं होतं मला, पण माझं तोंड काय काय बोलून देते मला समजत नाही. काय खाते ग चोरून चोरून? रस्त्यात त्यानं तिने बिस्किटं घेतलेले होते माझ्या, आणि थंडी खूप जास्त वाजत होती. आम्ही आलो ना तेव्हाच थंडी खूप जास्त. म्हटलं आता निघावं घरी, नाही तर मग स्वेटर होते तरी खूप थंडी वाजत होती. मग म्हटलं निघावं आता घरी. मग आता पोचलोय. आणि हायचं काही बिस्किटं खायचे सुरू झाले. बॉटल घेतली आधी, पाणी प्यायचं होतं तिला, मग दहाची घेतली बॉटल आणि मग निघालो घरी. म्हणजे पोचलो आत्ताच. तर आता काय ग आणि आता तर स्वयंपाक करायचा तर कंटाळा येतोय, आणि थंडी बी वाजू राहिली जोरात ना. किती मजा केली, खूप खेळली ना. एवढी खेळत होती ना, बापरे बाप. तिथं डायरेक्ट यायचं नाहीच म्हणत होती, परत यायला नाहीच म्हणत होती ना ग. म्हटलं अंधार होईल, मग आलो परत. हिलाच आवडतं तिथं जास्त ना ग. याची हनीची फेवरेट जागा आहे तिथली. अशी काय खाऊ राहिली? आणि हवा काय ते हवा काढते बनवून नाही का? असा हवा काढ. कसं हवा काढा? हे कुठे गेली? बाहेर गेली. मच्छर चल मग हवा काढ ना. हवा काढ बनवा असं काय तरी. हवा काढू. हवा काढो. हवा काढो नाही, हवा काढो. हवा काढो. हा बनवून द्या मग. आपल्याकडे कुठे आणि काय हवा काढो? मग काय काय लागते त्याला? काय लागतंय ते? हवा काढो लागतंय ते. काय बनवतात ते? आता तू व्हिडिओ पाहिला ना. हवा काढून काय ते पित होतं काय? का मेथी सारखी काहीतरी भाजी होती, त्याला ग्रीन केलेली होती. नाही, अवकाडो होतो. अवकाडो कसं भाजी असते? फ्रूट असते. फ्रूट असतो आणि त्याला असं कापतात ना, एवढी मोठी बी निघते, एवढी मोठी. कापून आणि त्या बिला काय करतात? काय नाही करतात. ते फ्रूट असताना ते त्याचं हे काढतात आणि मग बनवतात. तर टोस्टवर लावून खातात. काय मग इथं भेटत नाही ना आपल्याकडे. इकडे काय श्रीमंत लोक तेच खातात, आपण नाही खातो. म्हणजे महाग आहे असं. महाग आहे असं.
म्हटलं काही आपण नाही खात, श्रीमंत लोक खात. स्वस्त भेटलं तर आपणही खाऊ. स्वस्त म्हटलं. स्वस्त भेटलं तर आपण बी खाऊ ना. स्वस्त भेटत खाऊ मग आता. कधी स्वस्त होईल तर आपण म्हातारे होऊन जाऊ. मित्रांनो आम्ही अवाकाडो खाणार आहे, स्वस्त झाल्यावर खाणार. स्वस्त झाल्यावर खाऊ ते. स्वस्त नाही होणार, उलट महाग होऊन जाईल तोवर ना आपण म्हातारे होऊन जाऊ. मात्र झाल्यावर खाऊ त्याला काही. म्हातारे झाल्यावर म्हणजे तेव्हा बी काय माहिती महाग होतं का काय, पण स्वस्त नाही होणार. हा मग जेव्हा जास्त पैसे येतील तेव्हा आपल्याला स्वस्त वाटतं असं. हां का, मग कधी येईल पैसे जास्त? पैसे जास्त झाले, पैसे जास्त थोडे वेळ झाले का आपल्या वाटतील स्वस्त आहे बा. हां, जास्त पैसे राहिले का मग स्वस्त वाटेल असं महाग वस्तू बी. आता पेमेंट कमी, महागाई जास्त आहे ना, मग महागाई जास्त वाटते. चल मग खाना बनाओ. खाना खाना खजाना. खाना खजाना, सिर्फ खाना खाना नहीं होता, खाना खजाना होता है. हाँ, फिर कब बनाएंगे? बनाओ ना, खिचड़ी डाल दो. खिचड़ी बना दो. खिचड़ी बनाओ, खिचड़ी. कढी खिचडी तरी बनवली असती. हाँ, मग दे यांना कढी खिचडी बनवून देते. तर मित्रांनो थोडीशी ब्रॉकली टाकली आणि मेथीची भाजी टाकलेली आहे, हिरवी मिरची आणि लसूण वाटून टाकलेलं आहे, कांदा टाकलेला आहे, शेंगदाणे. तर मी काय बनवते गेस करा बरं, कमेंटमध्ये सांगा मी काय बनवते. तर आणीचे पप्पा सांगत होते की आता आलो येतं मग काय बनवते काय नाही. मग खिचडी टाकते मी, कारण की आता साऱ्यांसोबत खिचडी आणि कढी बनवून देते. कढी खिचडी बनवते, नॉर्मल मसाले टाकते, जास्त नाही टाकणार आहे. तर म्हटलं आता काय टाकावं काय नाही खिचडीमध्ये. म्हटलं होती ब्रोकली आपली थोडीशी, तर ब्रोकली आणि मेथीची भाजी टाकलेली आहे आणि मस्तपैकी आपली खिचडी जी आहे हेल्दी खिचडी झाली आपली, मस्तपैकी हेल्दी खिचडी. सो जास्त मसाले न टाकता आपण हेल्दी बनवूया. तर हनीचे पप्पा जेवणार आहे आणि हनी जेवणार आहे. म्हटलं मला भूक नाही आहे, तर मग तुमच्यासाठीच बनवते असं करून, त्यांच्यासाठी दोघांसाठीच बनवते. आणि हनीचे पप्पा आणि इकडं आणलेली कढी, तर कढी बनवून देते अजून. तर मित्रांनो बघा आपली जी खिचडी किती हेल्दी आहे ना, तुम्ही सांगू शकणार नाही, एवढी भारी झालेली आहे. म्हणजे होते आता तांदूळ टाकली आहे मस्तपैकी आणि थोडे वटाणे होते ते पण टाकलेले आहेत. तर आपली जी खिचडी आहे ना एक नंबर होणार आहे आणि हेल्दी तर आहेत ऑलरेडी. ब्रोकली गेली म्हणजे समजूनच घ्या तुम्ही ना, मेथीची भाजी आणि ब्रोकली. तर थोडं मीठ टाकते आणि उकळू देते आणि शिजू देते. तर मित्रांनो मी आहे ना दहीमध्ये नागलीचं पीठ टाकलेलं आहे. तर यांना माहीतच नाही, कारण की यांना आहे ना मी गुपचूप काही म्हणजे असं प्रोटीन कॅल्शियम जे वाढेल, असं शरीराला चांगलं राहील ते मी गुपचूप काही ना काही टाकून देईल, म्हणजे यांना समजणार पण नाही. आता मी याच्यात नागलीचं पीठ टाकलेलं आहे दहीमध्ये. आपण टाकतोय बेसन, मग माझ्याकडे बेसनचं पीठ संपलेलं आहे, मग मी नागलीचं पीठ टाकलेलं आहे. तर त्यांना कळणार बी नाही. बघा कढी कशी बनवते मी. हे बघा नागलीचं पीठ थोडंसं ॲड करून दिलं आहे आणि मिक्सरमध्ये फिरवून देते. तर मित्रांनो आपली जी खिचडी आहे व्हेजिटेबल्स आणि फुल हेल्दी आहे बरं का. तर बघू शकता तुम्हाला कुठंच ब्रॉकली पण गायब झालेली आहे आणि मेथीची भाजी जी आहे ती पण गायब झालेली आहे. म्हणजे तुम्ही मेथीच्या भाजीला म्हणू शकता एक कोथिंबीर. तर बघा मस्तपैकी झालेली आहे. आणि आपली कढीत बी काहीच समजणार नाही आहे, कढी पण भारी झालेली आहे, कढी सारखीच आहे.
कलर चेंज नाही, काही नाही. तर बघू शकताय. तर अशी वालीची खिचडी आहे ना, गुपचूप ज्यांना भाजी नाही आवडत, त्याच्यात काहीच नाही आवडत ना, त्यांना असं गुपचूप टाकून द्या आणि द्या खायला है ना. तर ही खिचडी तर भारीच झाली आहे. तर मी पण खाऊन घेईल, कारण की ना मला बी आता खिचडी बघून भूक लागून गेलेली आहे. तर थोडी खाऊन घेईल. कढी बनवलेली आहे. तर आपल्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.